रात्रीचे 12 वाजले होते तेव्हा अनिलला वाटले की कोणीतरी आपल्याला हादरवत आहे. त्याने एका झटक्याने डोळे उघडले आणि शोभा वेदनेने ओरडत म्हणाली, उठा, बघा माझ्या पोटात खूप दुखत आहे. अनिल एका झटक्यात उठून बसला. पत्नीच्या कपाळावरचे घामाचे थेंब आणि तिची बिघडलेली प्रकृती पाहून तो अस्वस्थ झाला. त्यांनी पटकन ॲम्ब्युलन्स बोलावली आणि शेजारच्या खोलीत झोपलेल्या त्याच्या आई प्रभादेवी यांना उठवले की आई उठ, शोभाची तब्येत बिघडली आहे. प्रभाजीही डोळे चोळत आणि जांभई देत बाहेर आल्या. त्या म्हणाल्या, गरोदरपणात अशा किरकोळ समस्या होत राहतात, जास्त काळजी करण्याची गरज नाही. सुनेला गॅस झाला असेल. पण शोभा वेदनेने म्हणाली, नाही आई, हे काही विचित्र दुखणे आहे, मला खूप घाबरल्यासारखं होतंय. तेवढ्यात बाहेर ॲम्ब्युलन्स आली. अनिल प्रभाजींना म्हणाला, आई तू घरीच थांब, मी तिला दवाखान्यात घेऊन जातो. रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले. डॉक्टरांनी सांगितले की काही कारणांमुळे शालिनीची गर्भधारणा खूपच कमकुवत आहे, त्यामुळे तिला पूर्ण विश्रांती घ्यावी लागेल, अन्यथा बाळाचा जीव धोक्यात येऊ शकतो. डॉक्टरांचे म्हणणे ऐकून अनिल खूप घाबरला, कारण लग्नाच्या 7 वर्षानंतर खूप उपचार केल्यानंतर दोघांनाही आईवडील होण्याचे सौभाग्य मिळाले होते. शोभा आणि अनिलची या मुलाशी संबंधित अनेक स्वप्ने होती, म्हणून शोभा आणि त्यांच्या मुलाचे काहीही होऊ देणार नाही अशी शपथ अनिलने घेतली. 3 दिवसांनी शोभा हॉस्पिटलमधून घरी आली. फक्त 5वा महिना असल्याने अनेक महिने खूप काळजी घेण्याची गरज होती. अनिलच्या घरी फक्त त्याची आई आणि त्याची पत्नी होती. त्यांना मदत करणारे दुसरे कोणीच नव्हते. मोलकरीण यायची, पण ती शोभाची सर्व वेळ काळजी घेऊ शकत नव्हती आणि प्रभादेवींना गुडघेदुखीचा त्रास होत होता. अशा परिस्थितीत शोभाला प्रवासही करता येत नव्हता, अन्यथा त्याने तिला तिच्या माहेरच्या घरी पाठवले असते. शेवटी अनिल याविषयी शोभाच्या आईशी बोलला. शोभाच्या आईचीही स्वतःचीही काही जबाबदारी होती. ती म्हणाली, मी एक काम करते की माझी धाकटी मुलगी शालिनीला तिथे मदत करायला पाठवते. यावर अनिलने आभार मानताना लगेच होकार दिला. ती आपल्या जिजूंच्या घरी जाणार आहे आणि इतके दिवस तिला दीदी आणि जिजूंकडे राहण्याची संधी मिळणार आहे, हे ऐकून शालिनीला खूप आनंद झाला. शालिनीने शोभाच्या घरी पोहोचताच घरच्या सर्व जबाबदाऱ्या आणि बहिणीची काळजी घेतली. शालिनी 20 वर्षांची एक आनंदी आणि बडबडी मुलगी होती. घरातील कामे करण्यासोबतच ती शोभाला तिच्या विनोदी बोलण्याने हसवत असे. पूर्वी अनिल ऑफिसला जायचा तेव्हा शोभा एकटीच राहायची, पण बहीण आल्याने आता तिलाही खूप चांगलं वाटत होतं. घरात अतिशय प्रसन्न वातावरण होते. जरी सर्व काही ठीक होते तरीही जेव्हा जेव्हा प्रभाजी शालिनीला बसून मोबाईल वापरताना पाहत असत तेव्हा त्यांची खूप चिडचिड व्हायची. त्यांना वाटले की शालिनी आपल्या बहिणीला सांभाळायला, घरची कामे करायला आली आहे, मग ती आरामात का बसली आहे. जर शालिनी बसलेली दिसली तर तितक्यात त्या तिला काहीतरी काम सांगून उठवायच्या. शालिनीला त्यांचं वागणं समजत नव्हतं. ती सगळी कामं सहजतेने करायची. एके दिवशी दुपारच्या जेवणानंतर शोभा आराम करत होती आणि प्रभादेवीही त्यांच्या खोलीत होत्या. शालिनीने जेवण करून स्वयंपाकघर आवरले नव्हते, कारण ती आज खूप थकली होती. त्यामुळे ती थोडा वेळ तिच्या खोलीत पडून मोबाईलवर तिच्या मैत्रिणींशी गप्पा मारू लागली. या दरम्यान प्रभाजी पाणी पिण्यासाठी स्वयंपाकघरात गेल्या. विखुरलेले स्वयंपाकघर पाहून त्यांना खूप राग आला आणि त्यांनी शालिनीच्या खोलीत डोकावून पाहिले तर शालिनी बेडवर आनंदाने मोबाईल वापरत असल्याचे पाहून त्या रागाने म्हणाल्या, शालिनी, तू इथे आरामात पडली आहेस, बघ किचन किती अस्वच्छ आहे. आपण काही जबाबदारी घेतली तर ती पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडली पाहिजे. तू इथे टाइमपास करायला आलेली नाहीस. हे ऐकून शालिनीला जरा धक्काच बसला आणि तिने ताबडतोब आपला मोबाईल बेडवर ठेवला आणि किचनच्या दिशेने निघाली. पण आज तिला प्रभाजींचे बोलणे खूप विचित्र वाटले. शालिनी स्वयंपाकघर आवरून परत आली तर तिने ऐकले की प्रभाजी बाल्कनीत उभ्या राहून फोनवर कोणाशी तरी बोलत होत्या. त्या तक्रारीच्या स्वरात म्हणाल्या, बघ, सुनेची बहीण इथे येऊन राणी झाली आहे. अगं, तिला काम करण्यासाठी बोलावलं होतं, पण इथे येऊन ती फक्त फुकटची भाकरी खात राहते. ती दिवसभर निर्लज्ज माणसासारखी हसत राहते आणि नेहमी तिच्या मोबाईलमध्ये व्यस्त असते. जर मी तिच्या मागे लागले नाही तर ती कोणतेही काम करणार नाही. ती फक्त भरपूर खाईल आणि उपकार दाखवेल की मी इथे मदत करायला आले आहे. आम्ही तिला इथे कामासाठी ठेवले आहे, पण ती खूप आळशी आहे. प्रभाजींचे बोलणे ऐकून शालिनी अवाक झाली. ती संतापली.
तिला वाटले की जिजूंना संध्याकाळी येऊ देते, मग आता मी त्यांच्या समोरच बोलेन. संध्याकाळी अनिल ऑफिसमधून आला तेव्हा शालिनी तिच्या खोलीत होती. चहा नाश्त्याची व्यवस्था नव्हती, म्हणून अनिल शालिनीकडे पोहोचला. तिला गप्प पाहून तो विचारू लागला, काय बात आहे साली साहेबा, आज तू खूप गप्प दिसत आहेस. शालिनी गंभीर आवाजात म्हणाली, जिजू, आज मी मस्करी करण्याच्या मूडमध्ये नाही. आधी मला आंटीजींशी बोलायचे आहे. मला ते तुमच्या समोर बोलायचं होतं, म्हणून मी तुमची वाट पाहत होते. तिचे गंभीर भाव पाहून अनिलही गंभीर झाला आणि शालिनीला घेऊन आईच्या खोलीत पोहोचला. शालिनीने थेट प्रभाजींना विचारले, आंटीजी, मी तुमच्या घरी आले आहे, तर तुम्हाला काही अडचण आहे का? प्रभाजी संकोचून म्हणाल्या, नाही बेटी, तू असं का बोलत आहेस? शालिनी कठोर स्वरात म्हणाली, दुपारी तुम्ही फोनवर बोलत होतात तेव्हा मला सगळं ऐकू आलं. मी मोलकरीण आहे का ते सांगा. तुम्ही फोनवर काय म्हणत होतात की मी इथे फुकटची भाकरी खाते, मी काम करायला आले आहे तर काम करत नाही, म्हणूनच तुम्ही नेहमी माझ्या मागे राहतात. मी 2 मिनिटे सुद्धा बसले तर तुम्ही मला काही ना काही काम सांगून उठवतात. म्हणजे मी इथे 2 वेळेचं जेवण खाल्लं तर त्याची किंमत वसूल करण्यासाठी तुम्ही मला दिवसभर कामे लावत राहाल का? ही काय गोष्ट झाली का? आज माझा खूप अपमान झाला आहे. एवढे बोलून शालिनी रडायला लागली. या सगळ्या गोष्टी तिने शोभाचा समावेश केला नव्हता, कारण यावेळी तिची मानसिक स्थिती बिघडवणे शालिनीला योग्य वाटले नाही. शालिनीचे बोलणे ऐकून प्रभाजींनी लाजेने मान खाली घातली. अनिलला आईवर खूप राग आला. तो शालिनीला म्हणाला की शालिनी, मी तुझी माफी मागतो, तू शांत हो, मी आईशी बोलतो. शालिनी रागाने स्वयंपाकघरात गेली, कारण तिला जेवणाची तयारी करायची होती. अर्ध्या तासानंतर अनिल किचनमध्ये आला आणि शालिनीला म्हणाला, शालिनी, रात्री जेवल्यावर टेरेसवर ये, मला तुझ्याशी खूप महत्त्वाचे बोलायचे आहे. शालिनीने रात्रीचे जेवण तयार केले होते. सगळे जेवत होते. आज शालिनी गप्प होती, म्हणून शोभाने विचारले, काय झालं शालिनी, आज तू इतकी शांत का आहेस? तर शालिनीने बहिणीला धीर दिला आणि म्हणाली, अगं दीदी, काही झालं नाही, माझं थोडं डोकं दुखतंय. जेवण झाल्यावर शोभा विश्रांतीसाठी तिच्या खोलीत गेली होती. प्रभादेवीही पूर्वीपेक्षा शांत दिसत होत्या. शालिनी गच्चीवर गेली आणि रात्रीच्या अंधारात आकाशात चमकणाऱ्या ताऱ्यांकडे पाहू लागली. रात्री उशिरा शालिनी टेरेसवर आपल्या जिजूंची आतुरतेने वाट पाहत उभी होती. ती विचार करत होती की दीदी गरोदर राहिली नसती तर कदाचित असं कधीच घडलं नसतं. सध्या बहिणीमुळे तिला गप्प राहावे लागले. काही वेळाने अनिलही तेथे आला. त्या अंधाऱ्या कोपऱ्यात शालिनीच्या चेहऱ्यावरचे भाव त्याला दिसत नव्हते. अनिल येता शालिनी समोर हात जोडून म्हणाला, आईच्या वतीने मी तुझी माफी मागतो. मी आईला चांगलेच समजावले आहे की तुझ्या जागी कोणी तिच्या मुलीशी असे वागले असते तर तिला कसे वाटले असते. ती मोठी आहे म्हणून तिने तुझी माफी मागितली नाही, पण आता ती तुझ्याशी असं वागणार नाही. शालिनीने गोंधळल्या स्वरात विचारलं, मी ते सगळं तिथंच पाहिलं होतं, मग तुम्ही मला इथे एकटीला का बोलावलं आहे? यावर अनिल बोलू लागला की हे बघ शालिनी, जे काही झालं ते खूप चुकीचं होतं, पण माझी तुला विनंती आहे की तू तुझ्या आईला काही बोलू नकोस. जर तिला हे सगळं कळलं तर तिला खूप वाईट वाटेल. अशा स्थितीत आमची काय इज्जत उरणार आहे? मी तुला मदत करण्यासाठी इथे बोलावलं आहे, आणि जर या घरात तुझा अपमान झाला असेल तर ती सर्व माझीच चूक आहे. म्हणून तुझ्या आईच्या नजरेत घरच्यांचा आदर कमी होऊ नये असे मला वाटते. जे काही झाले ते खूप वाईट आहे, लज्जास्पद आहे, पण प्लीज या सगळ्या गोष्टी तुझ्या घरात सांगू नकोस. मी तुला हे सगळं आईसमोर सांगितलं नाही, कारण ती आपली कमजोरी समजून तुझ्याशी वाईट वागू लागेल अशी मला भीती वाटत होती. थोडा वेळ विचार करून शालिनी म्हणाली, जिजू, तुम्ही खूप चांगले व्यक्ती आहात आणि माझ्या बहिणीलाही याच घरात राहायचे आहे. आंटीच्या बोलण्याने मला वाईट तर वाटते, पण तुम्ही म्हणालात म्हणून मी आईला काहीच सांगणार नाही. शालिनीचे हे बोलणे ऐकून अनिलच्या मनातील प्रचंड वादळ शांत झाले. त्या दिवसापासून प्रभाजींनी शालिनीला कधीच मोलकरणीसारखे वागवले नाही. चांगल्या काळजीमुळे शोभाने वेळेत एका सुंदर मुलीला जन्म दिला. शालिनी तिला प्रत्येक पावलावर साथ देत राहिली. कुठेतरी प्रभाजींना त्यांच्या वागण्याची लाज वाटली, कारण शालिनीने तिच्या वागण्याने कधीही त्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला नव्हता. अशा कठीण काळात मदत करणारी मुलगी त्या कुटुंबासाठी देवदूतापेक्षा कमी नव्हती. मित्रांनो, बरेचदा असे घडते की एखादा नातेवाईक काही दिवस मदतीसाठी कोणाच्या तरी घरी जातो,
मग अशा परिस्थितीत कुटुंबातील एक सदस्य त्याला नोकर मानू लागतो, पण तो नोकर नसतो हे नेहमी लक्षात ठेवा. तर मित्रांनो, स्टोरी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा. आम्ही नेहमीच तुमच्या कमेंट्स आणि लाईकची वाट बघत असतो. आणि स्टोरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. धन्यवाद.